नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मग यूट्यूब चॅनल. तर बघा मी आज ड्रेस कलेक्शन दाखवणार आहे. ड्रेस कलेक्शन भारी झालं ना, आज रोज दाखवायची. हा ना, मी आता लय दिवसाचा बघा 7-8 वर्षापूर्वीचा टॉप असं कुठल्या बाहेर घातला असेल मी गोव्याला लोणावळ्याला. त्याच्यानंतर बरं माझे कोणाला येत पण नाहीत ना, माझं असतंय. तर मी तुम्हाला कुठला माझा ड्रेस तुम्हाला आवडला ते सांगा मला. पण आता मी आम्ही भारी रील काढले आता रील काढल्या पप्पानी मस्त. आणि तुम्हाला असं ड्रेस कलेक्शन मध्ये कुठला ड्रेस आवडला तुम्ही नक्की आणि मला कमेंट बी करत जा. मग मी हे करा, गाऊन वर घ्या, वन पीस वर काढा, म्हणजे जीन्स पॅन्ट वर काढा, टॉप वर काढा. तर मी खरंच हे करा. तर तुम्हाला हा ड्रेस आवडला का नक्की सांगा बघा. आणि केस पण मी मोकळे सोडले. लय दिवस झाले मी केस जसे कट केला तसं मी हेच नाही करत का, म्हणजे मला नाही आवडत तर मी हेच नाही करत, बांधून घेते. कसं मला ऑफिसची सवय आहे ना त्याच्यामुळं. पण आता तुम्हाला माझा हेअरकट बी आवडला असेल तर सांगा. मी बरेच दिवसापासून कट केलेला पण मी हे नाही करत, फुले नाही सोडत, बांधून घेते. मायरा बोलले, पप्पा बोलले सोड काय एवढी हे होतीस. म्हटलं नाही हो, मला मोठे मोठे होते ना माझे, हे वाढतच नव्हते राग कट केला. आणि आता पहिले व्हिडिओ बघते माझे इथपर्यंत केस, माझा जीव इतका हे होतोय. मस्त केस. म्हटलं देवा, माझी आई असते तर लय ओरडली असते मला या केसाला. आता ओरडायला कोण नाही, फक्त पप्पा ओरडतात एकटे की केस, म्हणून मी बांधून घेते रागा असं. पुरी कोमल बबली पण ओरडले, एवढ्या जास्त कट नव्हते करायचे, थोडा ठेवायचे होते. म्हणजे तुम्ही म्हटलं जाऊ दे, मला वाढतच नव्हते म्हणून मी जास्त कट केला. आता वाढते हा, कारण की ते जरा हे पण झालते, सगळे निर्जीव झालते म्हणून मी जास्त कट केला. तर तुम्ही सांगा मला आता कुठला ड्रेस घालू. चला दुसरा ड्रेस घालून हा जीन्स. हा मला लय वाटायचं घालावं, पण काय व्हायचं, मला वाटायचं मी लय जाड दिसेल म्हणून मी घालत नव्हती. पण आता मस्त घालून दाखवते, चालून दाखवते. चला दुसरी घालते. दुसरा घालते, काही वाईट कमेंट करू नका मला. पप्पा मला दाखवते, ही बघ वाईट कमेंट आली, ही बघ वाईट कमेंट आली, एखादी आली तर पप्पा मला लय टेन्शन देते. चला तर बघा, मी आता ब्लॅक टॉप घातलाय. कुठला टॉप तुम्हाला कुर्ता चांगला वाटेल त्या पॅन्टवर. पप्पा बोलले पॅन्ट बदल, म्हटलं राहू द्या, पॅन्ट दुसरी बदल नंतर बदल. चष्मा लावता चष्मा काय रे, चष्मा 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 खराब झालाय का काय. अशी मोहात पाडू नको आता. भारी दिसते त्या ओळखीत नाही ना. नाही जाऊ जे असेल ते. फोटोची शी दिली. चला तर मी आता हा काळा टॉप घातलाय, कसा वाटला बघा. चालून दाखवलं मला. अशी मोहात पाडू नको. बस खरंच सांगा बरं तुम्हाला कुठला आवडला तर, नाहीतर मग मी साड्याचं करणार. पहिलं ड्रेसचं होऊ द्या, ड्रेस लयच माझ्याकडे, ड्रेसचं होऊ द्या. चला घातला मी, कसा वाटला नक्की सांगा. मला तर घड्याळ घालायची शे ध्यान नाही. कसा वाटला नक्की सांगा. चष्मा परफेक्ट आहे. मला कशा वाटला ड्रेस कुठला आवडला मला ते सांगा. राईट आहे ही माझी एक्सरसाइजची, त्याच्यावर म्हणजे रिलॅक्स आहे म्हणून मी. नक्कीच सांगा मला कुठला टॉप आणि कुठला ड्रेस आवडला. कोमलने पाहायला पाहिजे पपाया पिकल्यात का नाही, तिला फोन करून सांगावं लागेल. एवढ्या का 4-5 दिवसात अख्ख्या पपाया पिकल्या. वाव, लय भारी वास येतो. इतकी गोड आहे ना, पण तुला आज नाही देणार. नका देऊ. आज नाही, मम्मीला नाही द्यायची. खाऊन सांगा कशी आहे. तर मी तर तोंडाला पाणी आहे, तोंडातून बाहेर येणे माझ्या. मला पपई आवडते. कशी आहे? लेच गोड आहे. लेच गोड ना. पप्पा फर्स्ट टाइम खाते. हा पप्पा फर्स्ट टाइम खाते, पप्पाला कशी आहे मग. तुम्ही लावली ना ती, तुम्ही मम्मी बाई. पण ते ताईम पाहिल्या पाहिजेत, ते आता शूट करायला गेल्यात ना कुठेतरी. तिने पाहायला पाहिजे ना, एवढ्या भारी पप्पाचा नाश होऊन जाईल. फोन लावून सांगावं लागेल ताईल पटकन. विशाल नाही खाल्ली का नाही? खाल्ले नाही का तुमच्या दखतात? तो मी दिली होती एकच घास खाल्ला मी, पण एकच खाप खाल्ली होती. पण नको तुला. एकच एवढं आता हे बाई तुकडा दिसतोय ना तुम्हाला, वरचा एवढा तुकडा खाल्ला. पण ते नको बाई, आपल्याला काही नाही. 3 महिन्यात होतो असतं वाटतं काहीतरी. मम्मीला पण विचारलं मी.
नको आता खाल्ली मी एक टाइम खाली बस झाली बस झालं आता नको. नको आता आता नको. काय एवढं आता फक्त मी सेंट त्याचा स्मेल घेऊन पोट भरून घेते पोट भरून. हा हा मग काय तुम्ही मजा करा आणि खरंच लेट्स गोड आहे कारण मी एकच खापरली ती इतकी गोड आहे तुम्ही अशी माहितीये का त्याच्यामध्ये बी नाहीये पण इतकी भारी लागते लयच भारी लागते असं म्हणजे आपण डायरेक्ट आणून पाडायचे पिकवल्यात ना मग म्हणून ओरिजिनल आहे ना त्या गावरानी काय नाही दादा वाजवलं. अरे एक काम करू आयशा सगळे झाडाचे पपई तोडून आणि तू पहिले बोला शिक मग बोल हाय की नाही कलेक्शन करता करता आम्ही खायला बसलो पपई. आठवण आली म्हटलं जातील सोडून चला बरं झालं पपई पाहिलं करू. नाही गेले असते सडून हा मी असं बोलले चला या पायी पपई येते दाखव आमची. आणि कंटिन्यू अजून 2-3 छान. दिवस दाखवते थांबा ही वाली पप्पा तू ड्रेस राहिली अजून लय मोठी आहे आता. ड्रेस राहिली अजून दाखवायची दाखवायचंय ना तर दाखवते ना आई दे ना कापून 1-2 दाखवते. त्यांनी मला चांगल्या चांगल्या कमेंट केल्या ना तर मी खुरखुर सगळ्या साड्यावर पण टाकतील आणि आणि बोनस लागते लगे मला चल दे काय खातात देऊ तुला? पप्पा अरे, शिवान्याची आईला ध्यानच आहे. राहत नाही बाबा बोलायचं आईला time. काय करते रे दादा आईला ध्यानच राहत नाही आईला आठवणच राहत नाही बाळा असं होतं आईला की हा. गुटू 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 हा? कशी आहे रे लय आवडते बाबा. चांगली आहे जरा जास्तच पिती आमच्याकडून जरा प्रत्येक टायमाला या कालच आठवणच राहत नाही काही कामामध्ये हे चांगलं लागत असेल तरी पण लय भारी मग तर चला नंतर तुम्ही ड्रेस कलेक्शन दाखवा ड्रेस दाखवते मस्त पैकी हा आणि बघू आपण समोर. चला बाबा तर बघा आता मी हा शर्ट उडी 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 आणि पॅन्ट चप्पलीच घालते मी घरातली चप्पल आहे माझी त्याच्यामुळे असं तर तुम्ही खरंच कमेंट करा मला परत परत सांगते नंतर मी काही करणार नाही एवढी माझी मेहनत जाईल मी एवढी पाण्या पावसात का हा पाण्या पावसात हे करते तर तुम्ही माझी मेहनत घालू नका हां मला खरंच हे सांगा आणि पप्पा पण बोलतात की हे करते मी आज पूर्ण दमले एक्सरसाइज बी केली आणि हे पण बाकीचं पण हे होतं तर कसं दिसते खरंच सांगा कुठली पॅन्ट नाही वाईट असेल तर वाईट आहे सांगा असं काही नाही की मग मी हे चांगलं नव्हतं दिसत माझं काही नाही तसं तुम्ही मला सांगता तर माहिती लय दिवसाचे ड्रेस म्हणून मला हे होते पॅन्टी वगैरे हा हा नंतर येणार नाहीत मला हे ह्या वाईट चांगलं दिसतो पण हा, म्हटलं ह्या पॅन्टी येणार नाहीत नंतर नंतर नाही मी बॉडी बनवून येणार नाही जास्त का नाही येणार येते चला आता काय करू माहिती का हा काय गाऊन राहिल्या आणि जीन्स अजून टॉप भरपूर राहिले आता काय करू काय माहिती मला नवीन झालं मला वाटतंय आता हे काय? करा काय काय करावं आता बस करावं की बस करावं माहिती आता आता एवढे कपडे घालायचे काढायचे नाही घालायचे काढले की काढायचे घालायला पण माझ्याच्या निवडे नाही की तू दादा मदत 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 त्याच्यात काही ना काही कामं येतात मदतच आमच्यावाले आणि काय झालं माहिती का थांबा नंतर मी बोलून तुम्हाला काय झालं ते कशी वाटते माझा हा टॉप कुठला टॉप चांगला वाटतंय बघा हा चांगलं हा चांगलं आहे चांगला वाटतंय हा हा ना चालून घे दाखव आता याच्यावर निवडली कुठे काय माहिती हा दुपट्टा कुठे काय माहिती हा ड्रेस बघा कसा वाटला हा हा कसं वाटते छान वाटते पण बा असती म्हणून मी सफेदवाल्या वाटण्या कुठे गेल्या काय माहिती कसा वाटतो बघा दुसरी दुपट्टा घेतला लोकांना ते दुपट्टाच भेटा ना मला त्याचा होता थोडासा म्हणजे दुपट्टा नाही आहे त्याच्यावर त्याला दुपट्टा मला भेटा ना कुठे ते व्हाईटवाला मी मस्त वेअर करते पण काय माहिती आता कुठे आणि थोडंसं ही चप्पल माझी आहे. बघा कसा वाटतोय तुम्हीच सांगा चांगलं वाटतंय का तुम्ही काय बोलाच ना चांगलं वाटतं ना तुम्ही बोलत तर मला कळलं अगं म्हणजे तुम्हाला विचारते का त्यांना ऑडियन्सला विचारते तुम्हाला विचारते मी असं मला काय मी का दोघांना मावशी विचारते दोघांना विचारते चांगलं वाटतं चांगलं आहे, आता चांगलं आहे. आता एवढा ड्रेस आता भरपूर गाऊन वगैरे काढल्या त्या म्हणजे हे काढल्या 1 पीस पण आता नंतर तुम्ही जर मला कमेंट चांगले आले तर मी 1 पीस दर टायमाला तसं कम बोलते का बरं दर टायमाला बरं आता नाही बोलत चला कमेंट करा नका करू काही वाटत नाही मला जसं असेल तसं चला दर टायमाला तसंच काय बोलते काय टाळा आलाय उद्याला हा उद्या याच्यावर आता
पूर्ण हे काय हो गाऊन म्हणजे असं हे वन पीस वर काय माझं ध्यान पण जात. तर चला आता छोटासा ब्लॉग आहे आपला, बोलू आता संध्याकाळपर्यंत आपण कंटिन्यू ठेवू. चला आता मस्त झोपायचे बरं, स्कूलहून आले कधीच खेळत आहे, कधीचे बोलले दादा झोपा ना, सोन्याच्या तुकड्या झोपा ना. मला झोपा नाही येत, काय करू मला ऑफिसला त्याला वाटलं आई ऑफिसला निघून जाईल म्हणून त्यांना झोपच आहे ना दादा भाऊला. असे सोन्याचा तुकडा, आई नाही जात ऑफिसला, तुम्ही झोपा, बिंदास झोपा, गरगर झोपा. आणि कधी जाणार नाही ग नेका, मी जात नाही ग, तुमच्यासाठी इथंच राहते, नाही जात सोन्याच्या तुकडा. मला माझा फ्रेंड 3 दिवसाची वाट पाहत तिकडे खेळायला. आणि जाऊ दे राजा, नंतर जाऊ आपण, पण तो झोप झाली पाहिजे सोन्याच्या तुकडा, तुमची झोप होणं मेन आहे ना. चला आज आम्ही मस्त बनवणार आहे, मी तुम्हाला दाखवते की वालपापडीची रेसिपी. त्याच्यासाठी घेतल्यात मी एवढे शेंगदाणे, एवढ्या हिरव्या मिरच्या, एवढा लसूण. चला आता मी शेंगदाणे भाजून घेते. बघा आता वालपापडी लय भारी. तसं मी हळद टाकले, आता थोडं पाणी टाकते, 5 मिनटं भिजू देते. तोपर्यंत मी शेंगदाणे भाजते, हिरव्या मिरच्या शेंगदाणे भाजून घेते. आता तुम्ही म्हणताना दाखवत का नाही मम्मी, तर आता मी दाखवत नाही, पटकन आवरायचे लवकर म्हणून. तुम्ही बोलले की पुढची रेसिपी मी हे करेन. चला आता टाकले मी शेंगदाणे भाजत. बेसन आहे इकडं, हा हे आपला झुणका, त्याला थोडंसं काय ते झुणका भाकर आपलं हे बेसन. बेसन असतं, झुणका झुणका. हा कमी. आता मी बघा किती आवाज कमी. मस्त आमचं झालंय ड्रेस चेंज करून, ड्रेसचे 4-5 दाखवायला. पप्पा फिश आणणार होते, पण पप्पाने फिश आणली, पण मी पप्पापुरतीच बनवली, त्याची काही रेसिपी घेतली नाही. आणि आता मी बनवली रेसिपी, हा सगळ्या चिकन मटनची तुम्ही बोलता म्हणून मी आता थोडस आम्ही वालपापडी बनवते. पप्पाला म्हटलं वालपापडी घेऊन या, आणि इथं बेसन आहे, हे मायराने बेसन बनवलं, त्याची काय रेसिपी दाखवली, तिनं बनवून ठेवून गेली जसं त्याचं असं. तर आता मी ड्रेसची रेसिपी दाखवते, ड्रेसची नाही आपलं कलेक्शन लय केलं ना. आता 2-4च घातले बाई. कोणी परत काही कमेंट केल्या की लय म्हातारीला हे झालंय तसं झालं, मग परत तुम्ही मला ओरडतात की मग तुला म्हातारी म्हणले. मला म्हातारी म्हणले, मला काय नाही फरक पडत. अगं तेवढं तेच वय राहिले आता. आता पहिलं तर आम्हाला काय भेटलं नाही बरं का, पहिलं आम्हाला पाहायला भेटलं नाही, गेलं पाहायला भेटलं नाही, कमावण्यातच कवर लाजत राहा आता. लेकरा बाळाचं शिक्षण आता सगळं झालंय, तर जरसं करू दे ना काही. आहे ना एवढे मोठे ड्रेस स्वतःच्या कष्टाने घेते माणूस, हे करतं आपल्या तर घालू द्या, हे करू द्या काय, आपण घरातली घरात. फ्रेश राहण्यासाठी तसंच करायला लागेल. आता वय कमी ढळत चाललेलं आहे, तोपर्यंत आपले हे करायचं असं. बरोबर आहे, आपण चांगलं राहायचं फक्त आणि खुश राहायचं, आनंद थोडे दिवस. एक कमेंट अशी आली काय का मला की बघा थांबा, टाकलं मी तेल वगैरे, नंतर बोलते मी. आता मी टाकते कांदा टाकते थोडा. आणि काय आली मला एक कमेंट की काय एक शॉर्ट दिला आहे छोटीशी, काय नाही जाऊ दे म्हणते ते, काय नाही. पप्पा मला 3दा दाखवत होते, ती डिलीट मार म्हणलं, काय डिलीट मारायची, राहू द्या ना, काय करायचंय मला. म्हणजे तू कंप्लेंट म्हणलं पाहिली मी लय वेळेस, ती नाही का तुम्ही बोललात की काय बाहेर मला बोलती येऊन की मम्मी बाळ हे म्हणजे पायाळू हे बघा. तर काय आपण काय घाबरून द्यायचं तिला, ती तशी बनली तर शांत राहिले, शांत दिमाखानं बोललं काय नाही होत त्याला, नंतर बाळ खुशी बदलू शकते. आता एवढंच बोलू शकतं ना माणूस. तर त्या बाईला नुसतं ड्रेस घालून नाचायचं पडलंय, आणि हे नाही बा सुनबाई काय म्हणते ते नाही. अगं काय बोलू, मी तिला घाबरून देऊ पहिल्यांदा दिलेली हे. मी तिला म्हटलं काय होत नाही, असं होऊ शकतंय, बाळ नंतर खुशी बदलू शकते. आता एवढंच बोलावं लागेल ना, का घाबरायचं असतं. आपल्या मनाला माहिती आहे, देऊ आपल्याला असं का करेल. आणि 2च जन्म घेतात लेकरू, एक तर पायाळू असतं, ते हे होतं, असं असतं, दोन्हीकडनं जन्म घेते बाळ. त्याच्यामध्ये का काही हे काय, आमचं व्यवस्थित होईल. त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार का करायचे, वाईट का करायचे होते, म्हणून मी म्हटलं काय नाही सगळं व्यवस्थित होईल, असं असते. तर चला जाऊ द्या ते शिकट. तर बघा मी आता टमाटर टाकलं मस्त पैकी, आणि टाकला कांदा. मी मिक्सर मधून काढून ठेवलंय. ह्याच्यात थोडीशी मी हळद टाकली, मीठ टाकले थोडस, म्हणजे थोडस कडसरपणा निघून जातो.
असं पण थोडं भिजत ठेवायचं म्हणजे त्याला हळदीचं हे होते. ये जो हल्का हल्का शुरूर है ये तेरी नजर का कसूर है. मिरची टाकून दे. आ? मिरची टाकायची मिरची मसाला. मग आता माझी रेसिपी थांबा थोडंसं टाकते ना. बघा, आता टाकते मी फक्त मिरची लसूण ठेचून घेतला. म्हटलं नुसती मिरची लसूण. मी जिरं मोहरी नाही टाकत. असंच तुम्ही पण बनवून बघा. वेगळी टेस्ट प्रत्येक भाज्यांची वेगळी. आपण जर प्रत्येकाला कढीपत्ता जिरे आणि मोहरी टाकली तर ती टेस्ट त्याला अर्थच काय आहे मग त्या भाजीला. सगळ्या सारख्याच रुची जे टेस्ट एकच. प्रत्येकाला कढीपत्ता प्रत्येकाला जिरा मोहरी प्रत्येकाला कढीपत्ता तसं नाही. प्रत्येक भाजीची टेस्ट अलग असते. मग आपण कसं ऑर्डर करतो अलग अलग भाज्याची टेस्ट अलग अलग असते. जर आपण तीच ऑर्डर केली तर आपल्याला ती खाऊ वाटेल का प्रत्येक हॉटेलमध्ये असं असतं ना. तर प्रत्येक भाजीची हे करायचं टेस्ट वेगळी चव वेगळी. म्हणून आता मी फक्त लसूण त्याच्यात नाही टाकले जिरे नाही टाकली मोहरी नाही टाकला कढीपत्ता. हा नाही म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना त्याच्यामुळे. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं रेसिपी गाणं म्हणून चालतं तुम्हारे बिना. मला आवडतं ना. तुम्हें और कोई देखे तो जलता है मन बड़ी मुश्किलों से दिल संभलता है कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. थोडा बस. पावसा पाण्याचं जास्त तिखट खायचं. पहिली मिरची टाकून बसली. मिरची पण टाकली. मिरची तर टाकावंच लागेल ना टेस्ट साठी थोडस. टेस्ट साठी थोडस मिरच्या घेतल्याच ना 4-5 टाकलं मस्त हे करून का सुकी. माझ्या बाळाला भूक लागली. दादाला स्कूलहून आला दादा. दोन भाज्या नेहमी असतातच आपल्याकडे. असं एक भाजीवर चालतच नाही. एक भाजीवर चालत नाही. थोड्याच टायमासाठी मी आता वाफेवर ठेवते. नुसतं वाफेवर. पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. कधीच झालं बेसन. बेसन बी झालं. दाखवा बेसन. नुसतं बेसन घ्यायचं. बाहेर देऊ की तुला बेसन घेऊन जाय. हा घेऊन जा बेसन. शिजलंय मस्त. थोडं होऊ दे परत. बंद करते. बंद कर. आपण कडक होतो. बंद केले. आता थोडं 5 मिनिटं वेट. आपलं 5 मिनिटं वेट भाजीचं आपल्या. मग आपण टाकणार
शेंगदाण्याच्या कुठं दाखवते मी तुम्हाला. झाली का मम्मी भाजी? झाली बाई आता भाजी. लय वेळची भूक लागलेली बरं. मस्त झालं. 2 मिनिटात हे टाकते काय. लय भारी दिसतो. मला अशी सुकीवालीच आवडते. हा. यातले शेंगदाणे मला शेंगदाणे आणते त्यातले बी जास्त आवडते. अरे बाप किट्टू काय पाहिजे दादा? डायरेक्ट प्लेट आता पडणार होतो तो. हा? थंड केलेलं बॉक्स. अरे पडत ते पुढे हे बॉक्स का? देवा. हा. ते मी लसूण ठेवले रे पिल्लू. जाऊ दे, काय करते बाई आता. जे हा. नाटकच असते दादाची तर. बघा मस्त आता वरून टाकणार आणि 2च मिनिटं ठेवणार. आई कापडी. चाकू नको राजा, मी देईन तुला आई काढून. कापायचं आहे. हा शोना जा बाबाकडे जा बाबा पेरू धुवून घ्यायचा दादा. थांब दादा. इकडे इकडे पेरू दे इकडे पेरू पेरू दे. धुवून खायचा, धुवून कसं नाही खायचं. चाकू पण हा. ठेवतो. हा चाकू पण घे. जा. बाबा पहिले जेवायचंय, पेरू कशाला खातो? आता पेरू खाल्ल्यावर जेवणार नाही किट्ट्या तू? जेवण. दाखवल्याच्या आरामाना. हा चालू. आपण सगळी मस्त झाली का मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता 5 मिनिटं परत झाकून ठेवायचं हा. आणि मस्त जेवण आमचं आजचं. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल वाढल्यावर हा तर मग मी सेकंड रेसिपी व्हेज मध्ये हा. काही पण करून दाखवून किंवा तुम्हाला. तुम्हाला जे बोलतात ते मी जे तुम्ही बोलणार ही रेसिपी करून दाखवा. आणि पपई खायला आम्हाला लय हे झाले, लय पिकल्यात आमच्या सर्व. आता पहा या मुद्दा मुम्मा समोर खात्यात म्हणजे माझ्या तोंडाला पाणी पण यायला पाहिजेत. पाहिले का म्हणजे ते गोड पपई ना मला लय खाऊ असं वाटते. नाही. माझं काय झालं आता हा. बनवता म्हटलं की टुलेच खाईन मग नुसतं जेवणार नाही म्हणून मी इकडे बसून खाते. त्यानंतर ते जेवण झाल्यावर त्याला जेवण झाल्यावर देईन. तो आता स्कूल मधून हा, आलेला. आता स्कूलवर मग तो मी बसले खायला का फळ तर तो खायला बसला मग त्याला थोड्या 4 वाजता फळ देते. ते नाही का आता पेरून यायला परत. पेरून नेला तरी मी. मग? कारण तो जेवला का मला बरं वाटतंय. जेवण झाल्यावर फळ खायला पाहिजेत पण जेवणाच्या आधी जेवणाच्या आधी. हम्म. मग ते तर खातोय. ते खातोय ना पण त्याला म्हणजे यानच भूक जाईल ना त्याची. मग तेच पपई तर. त्याला जास्त आवडते. आता नका देऊ त्याला नंतर द्या. त्याला नंतर एक फळ खाऊ त्याला पेरू. त्याच्यावर जागा ठेवा तोपर्यंत. हा त्याच्या खावं. हे असे लक्षात राहत नाही आमच्या मम्मीच्या. तुम्ही बोलता घरात मम्मीला हे विसरता आणि ते विसरता. आता एज प्रमाण होत राहत असं बोलायचं नाही. माझं ना, हा ना. मग कधी कधी ना ध्यानात असं नाही आता राहत इतके काम असतात कधी कधी लय ऑफिस कामं असतात इकडे तर तिकडे. ते काल तर आम्ही मस्त तुम्ही बघा आमच्या याच्यावरला आपल्याला झाडं लावायची राहिलीत अजून. झाड लावायचे लय लय कामातले. रात्री पाऊस पडलाय तुम्हाला माहिती ना. आणि रात्री आपण तिकडून पाणी देऊन आलो तिकडे. हा ना पाऊस पडला. लयच पाऊस पडलाय वारं वादन होतं डायरेक्ट. बरोबर. आता जेवताना ताट हे झालं का व्यसनाचं याचं सगळं तुम्हाला फक्त तेवढंच दाखव. हा. आणि आम्ही हा ब्लॉग आता इथं चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट रेसिपी सांगा कोणती बनवायची. चला बाय बाय. बाय. आता मस्त मी आणि किटू आता जेवणार आहे. मिरची तळली मस्त आणि मम्मीनं भारी भाजी बनवलेली सुकी वालपापडी. इथे मी बेसन बनवलं. पप्पान काय घेतली नाही. पप्पाला घाईलेच भूक लागलेली आणि इतकी भारी टेस्ट झालेली. मी खायच्या अगोदर सांगते कारण मला वालपापडी जास्त आवडते. मम्मी तुम्हाला कसं जेवायचंय? मी आता किटू जेवून घेते. हा